ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। गणपती बाप्पा मोरया। आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे परळला। कुठे? व्हिडिओ बघून तुम्हाला अंदाज आलेलाच आहे कुठे, म्हणजे परळला रोहन मोरे हा एक आर्टिस्ट आहे। ह्याच्या कारखान्यात आपण घेऊन आलेलो आहे। तुम्ही जर त्याचे गणपती बाप्पा पाहाल ना, अगदी म्हणजे म्हणाल तर प्रेमात पडाल। इतक्या सुंदर कलाकृती आहे रोहनकडे। तर रोहननी ह्या कशा साकारल्या, तो ऑलरेडी रोहनचे सगळे बाप्पा बुक झालेले आहेत। रोहन फाईन आर्टिस्ट आहे आणि रोहन आपला जॉब सांभाळून ही सगळी कला जोपासतो। तर मी या कलाप्रेमींना सगळ्यांना मी एक आव्हानच असेल, कारण की बाप्पाच्या कलाकृती जॉब करून सांभाळणं आणि त्याला पॅशन म्हणून बघणं, नॉटी म्हणजे मी म्हणेन एक कमर्शियलायझेशन म्हणून तो बघतच नाही याच्याकडे। तर मी सगळ्या आपल्या कलाकार बांधवांना मी हेच सांगणार आहे, बाप्पाचं तुम्ही जेव्हा बघता ना आणि जेव्हा तुम्ही कलेला जोपासता तेव्हा तुम्ही कमर्शियलायझेशन म्हणून बघू नका, फक्त कलेकडे म्हणून बघा। जेव्हा तुम्ही कलेला हात घालता ना तेव्हा बाप्पा तुमच्या पाठी अखंड उभाच असतो, तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नसतं। म्हणून पैसा कसा मिळेल या माध्यमातून अगदीच आत्ताच्या या जनरेशनला आपल्याला तो एक माध्यमच आहे, पण तुम्ही चांगलं कार्य कसं करू शकता हे मी रोहनकडनं बघितलं। आणि रोहननी साकारलेल्या इतक्या सुंदर सुबक मूर्त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण रोहनशी संवाद साधूया आणि रोहनला विचारूया की इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या घडवण्यामागचा तुझा कॉन्सेप्ट काय आणि तो थोडासा आम्हाला सांग। या हाय रोहन, तू आमच्या सबस्क्रायबर्सना सगळ्यांना सांग की इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या बघतायत, जी आता मी बघितली तुकारामांची मूर्ती, ही तुकारामांची मूर्ती सादर करताना तुला काय वाटलं? काही वाटलं याच्यापेक्षा ज्यांच्यासाठी ती मूर्ती बनवली आहे ते ह्या संप्रदायाला खूप बिलीव्ह करतात। सो त्यांना तुकारामांच्या स्वरूपातला गणपती हवा होता। सो मग आम्ही त्याच्यावरती डिस्कशन होतं की आपण कसं करू, काय करू, आणि त्यानुसार मग आपण गणपती करतो। आता तुकारामांचं गणपतीत रूप करणं ह्याच्याबद्दल बऱ्याच जणांचं दुमत असतं की गणपती असाच असावा, गणपतीला कशाला। माझंही आहे थोडं नक्कीच तसं, पण त्यामुळे गणपती पण जे आहे ते न जाता साधारण त्याला त्या दोघांचा एक मिडवे कसा काढता येईल ते बघण्याचा प्रयत्न असतो। पण एक म्हणजे मला स्पीचलेस झालोय मी, कारण की ना तुकोबांना मी जेव्हा पाहिलं इथे बाप्पाच्या रूपात अप्रतिम, म्हणजे असं वाटत होतं की आता बाप्पा उठूनच बसणार, तुकोबा उठूनच बसणार आहेत आणि काहीतरी मेसेज। डोळे इतके तुझे बाप्पाचे बोलके आहेत ना रोहन, अमेझिंग, त्याबद्दल हँड्स ऑफ। तुझ्या पाठीमागे अजून एक मी बाप्पा बघतोय, ही कुठली बैठक म्हणशील? हे बघ, आपल्याकडे जे पारंपरिक स्वरूपात आलेले ना, तर त्यांना एक बरीचशी नावं आहेत, आडवी कोच, जर्मन कोच। तर आता माझ्याकडे तरी तसं काही नाहीये, कारण की एकही गणपती जसा रिपीट नसल्यामुळे माझ्याकडे असं बाबा लोडाला टेकून बसलेला गणपती करायचा आहे असं आपलं असं असतं। त्यामुळे जर्मन कोच, आडवी कोच किंवा काही, मी या विषयावरती मी अजून एक बोलणार। मला जेव्हा मी लास्ट इयरला मी तुझे काही इंस्टाग्रामला फोटो पाहिले होते आणि ती पोज मला इतकी आवडली होती, पण त्याच्यातलं नाविन्य सुद्धा मला अजून इथे कुठेच दिसलं नाही। तू म्हणजे दरवर्षी काहीतरी एक वेगळं नाविन्य घेऊन लोकांसमोर येतोय। लोकांसमोर येतो त्यापेक्षा लोकांचीही त्याच्यामध्ये खूप जास्त हे आहे, कारण की ते लोक तसं डिमांड करतात किंवा त्यांची तशी इच्छा असते, त्याच्यामुळे आपण तसं करू शकतो। कारण की मी फक्त माझ्या मनानेच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात। एक छोट्याशा आता ह्या सगळ्या युथला तू काय मोटिवेट करशील की, कारण की तू एक फाईन आर्ट स्टुडंट होतास, जॉब करतोय, फॅमिली आहे आणि परळ सारख्या एरियामध्ये राहून तू ही कला जोपासतोस, तर आता या सगळ्या क्षेत्रामध्ये जे लोक येऊ इच्छितात आहे आणि जॉब करू नाही करणार आहेत, तर त्यांना काय मार्गदर्शन करशील? प्रचंड मेहनतीची तयारी ठेवा, दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे। आणि जसं तू मगाशी म्हणालास की इन्कम सोर्स त्याच्याकडे तुम्ही सेकंडरी त्याच्याकडे बघितलं, प्रायमरी तुम्हाला तुमचं कामच फक्त पुढे आणू शकतं आणि कामच तुम्हालाही डेव्हलप करेल आणि प्रॅक्टिस मॅन कसं करायचं। इन्कम सोर्स म्हणजे मलाही बरेच जण असं विचारतात की तू जास्त कमाईसाठी हे करतोस, पण इथे कसं आहे ना की तुम्हाला
एखादी गोष्ट जर पैशांच्याच बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला जर 10 रुपये कोणाकडनं घ्यायचं तर तुम्हाला 100 रुपयाचं काम करून द्यावं लागतं आणि त्या 100 रुपयाच्या कामासाठी तुम्हाला 500 रुपयाची मेहनत करावी लागते. सो त्या 500 रुपयांची मेहनत तुम्ही 10 रुपयासाठी जर करू शकता आणि करायची इच्छा आहे तेवढी पॅशन जर तुमच्या तुम्ही करा तर मग बाप्पा नक्कीच तुमच्या पाठीमागे उभा राहणार आहे. त्यामुळे जे आहे ना की बाबा हे सेकंड इन्कम किंवा काही किंवा एक्झॅक्टली खूपच निग्लिजिबल आणि मायनर आहे ह्या सगळ्या. कारण की ऍक्च्युली खूप आणि त्यातही असं की बरंचसं काम हे हाती आहे मातीचं त्यामुळे साचे फार कमी वापरले जातात वापरतच नाही असं फारच कमी वापरतो. त्यामुळे खूप जास्त थोडीशी प्रत्येक मूर्तीला इंडिव्हिज्युअली ट्रीट करायला लागतं त्यामुळे त्याच्यात अजून मेहनत लागते. त्यामुळे मग ते सगळं म्हणजे छंद जोपासायचा असेल हो मी तर प्युअरली पॅशनसाठी हे सध्या तरी करतोय. त्याच्यामुळे नक्कीच माझ्या मूर्त्या वाढतात पण ते कसं होतंय की मी आता समोरून कोणी विचारतं नाही म्हणता येत म्हणून ते वाढतात असं. फक्त मी आता सबस्क्रायबर्सना सांगणार आहे कारण की ह्या वर्षीची ऑलरेडी सगळी बुकिंग फुल झालेली आहे. तर पुढच्या वर्षी बुकिंग फुल झाली म्हणजे मी मूर्ती करून ठेवली आणि कोणी घेतली असं नाहीच होत. ओके कोणी स्वतःहून आलं आणि त्यांनी बुक केलं तर त्याप्रमाणेच मूर्ती बनते. ओके जर मला एक फक्त सांग आता हा जो व्हिडिओ बघतायत म्हणजे मी म्हणेन त्यांची थोडीशी निराशा होईलच कारण की इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या बघतायत की आता हा बाप्पा आपल्या घरी असावा पण बाप्पा अगदी म्हणजे आपल्या दारापाशी म्हणजे आगमनाला काही दिवस उरलेत फक्त आठवडा जवळ आहे. तर ह्याला सांग की जर आता बुकिंग तुझ्याकडे करायची असेल तर काय प्रोसेस असणार आहे? प्रोसेस म्हणजे मी तुला सांगतो दसऱ्यापासून सुरू होतं जसं सगळीकडे दसऱ्यापासून बुकिंग सुरू होतं पण मला स्पेशली असं असतं की मला ऑफिस करून सगळं प्लॅन करायला लागतो. सो माझं दसरा ते डिसेंबर इथपर्यंत जी लोक येतात पार्ट देतात बुक करतात डिझाईन सगळं तर मग त्यांचं गणपती पुढे होतं कारण की माझं काम सुरू होतं माझं एक 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 थोडं चालतं म्हणून मला एवढंसं करता येतं. मी तुझ्याकडे जसं तुम्ही बघताय स्क्रीनवरती स्वामी स्वरूप सुद्धा साकारलेत. हे स्वामी स्वरूप जेव्हा तू साकारलेस तेव्हा तुझ्याकडे काय आलं होतं? फोटोग्राफ्स? हो स्वामी स्वरूप आता स्वामी भक्त आपण सगळेच असतो. आणि मी अजून एक तुझ्याकडे एक बघितली कृष्ण स्वरूप मी मूर्ती बघितली. तर कसं असतं की आता ज्यांच्यासाठी ही मूर्ती आहे त्यांना कृष्ण स्वरूपातली मूर्ती हवी होती. बरोबर जसं मी मगाशी म्हणालो की कृष्ण शेवटी गणपती आपल्याला गणपतीच असा हवा त्यांच्याकडे एक कृष्णाचं पेंटिंग होतं. मग तसंच की एक मिडवे की तो कृष्णाचं पेंटिंगची मजा आणि गणपतीचं स्वतःच जे काय आहे रूप ते त्यात कसं काय आपल्याला मिक्स करते त्याचा प्रयत्न. म्हणजे तू कस्टमर्सना सांगून सजेशन्स पण देतो? हो नक्कीच अगदीच. काही जण खूपच अति लेवलला जातात जे मलाही नाही आवडत तर कुठेतरी मिडवे फॉर एक्झाम्पल आता एक आपल्याकडे एक मूर्ती केलेली आहे स्केटिंग करणारी मूर्ती पाहताय ना त्याबद्दल थोडंसं रोहन सांगणार आहे. स्केटिंग करणारी मूर्ती म्हणजे बघ आता ज्यांची ती मूर्ती आहे त्यांची एक छोटी मुलगी आहे ती जी स्केट शिकली तिला हवं होतं की तिचा बाप्पा हे स्केट करा. आता या बालहट्टाला आपण नाही कसं म्हणणार सो ती त्या स्केट्स बूटमध्ये आणि हेल्मेटमध्ये गणपती केलेला आहे ज्याच्यावरती मे बी परत सांगितल्याप्रमाणे की बरेच जण त्याच्यावरती आक्षेप आहे किंवा काही लोकांना नाही आवडणार जे मे बी त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे पण तो तसा बालहट्ट आहे माझ्या मते तरी. सो आपण तो प्रयत्न करतो. मला फक्त एवढं सांग तू किती इंचापासून ते किती फुटापर्यंत तू मूर्ती साकारतोस? माझ्याकडे 1 फुटाच्या नाही 10 इंचाची सुद्धा आहे ते 2.5 फुटापर्यंत. या वर्षीचे सगळे बाप्पा रोहनकडचे बुक झालेले आहेत तर तुम्हाला 1 फुटापासून इंचापासून 8-9 इंचापासून जरी तुम्हाला काही मूर्त्या हव्या असतील तरी त्या तुम्ही बुक करू शकता. एक सांगू इच्छितो तुम्ही माझ्या हातात जो बाप्पा बघताय ना हा आहे फायबरचा बरं का. जर कोणाला फायबरची मूर्ती बनवून हवी असेल बनवून मिळेल तर गणपती बाप्पा मोरया बाप्पाच्या आगमनाची तयारी झालेली आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही नक्की सांगा. तू इतकी छान माहिती आणि तुझ्या कारखान्यातला अमूल्य वेळ दिलास आम्हाला आणि ऋषी क्रिएटिव्ह मंत्रालयातर्फे गणपती बाप्पा मोरया. मी तुला नक्कीच थँक्यू म्हणेन की तू इथे स्वतःहून आलास आणि सगळं थँक्यू सो मच. जर तुम्हाला पुढच्या वर्षीची बुकिंग करायची असेल तर खाली रोहनचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर इन्स्टा ID मी देतोय त्याला बस करा. थोडंसं डिटेलिंग मध्ये जर बोलायचं असेल तुम्ही फोन करू शकता पण तुम्हाला जे काही हवं आहे ना
ते तुम्ही दसरा ते डिसेंबर ह्याच्या ड्युरिंग ह्या पिरियडमध्येच तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी, यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी रोहनकडनंच घेऊन जा. सो गणपती बाप्पा मोरया.